नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 19 कुसडगाव तर लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे. तर रात्रीच 8-8:30च्या दरम्यान यादी जाहीर झालेली होती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 9 एप्रिल 2026 राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 19 कुसडगाव जामखेड जिल्हा अहमदनगर सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2024-25 लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची 1:10 प्रमाणानुसार तात्पुरती निवड यादी. तर विद्यार्थी मित्रांनो, जर काही विद्यार्थ्यांनी आक्षेप वगैरे घेतला तर यामध्ये काही चेंजेस होऊ शकतात, नाहीतर हीच यादी अंतिम पण राहू शकते. तर पाहून घेऊत. बघा, एकूण रिक्त 86 पदांची पोलीस भरती 2024-25 करिता आवेदन अर्ज केलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी 16 मार्च ते 4 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये राज्य राखीव पोलीस बल पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे घेण्यात आली होती. सदर मैदानी चाचणीमध्ये सेवा प्रवेश नियमानुसार कमीत कमी 50% गुण प्राप्त केलेल्या उमेदवारामधून त्यांनी अर्जात नमूद केलेल्या सामाजिक व समांतर आरक्षणानुसार प्रवर्गनिहाय 1:10 या प्रमाणानुसार लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवाराची तात्पुरती निवड यादी या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर यादी ही तात्पुरती स्वरूपाची असून सदर यादीमधील कोणत्याही रकान्यातील माहितीमध्ये उमेदवारांच्या काही हरकती आक्षेप असल्यास सदर हरकती 11 एप्रिल 2026 रोजी 10 वाजेपर्यंत या कार्यालयाचा हा फोन नंबर आहे, नंतर या ईमेल ID वर पाठवाव्यात. त्यानंतर पाठवलेल्या आलेल्या कोणत्याही हरकती आक्षेप विचारात घेतले जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. हरकती घेताना स्वतःचे संपूर्ण नाव, आवेदन अर्ज क्रमांक, चेस्ट क्रमांक, मोबाईल नंबर असा व आक्षेपाचे स्वरूप स्पष्ट नमूद करावे. सो बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कट ऑफ पाहायला मिळेल. SRPF ग्रुप 19 कसडगाव, तर रिटर्न टेस्ट क्वालिफाईड लिस्ट कट ऑफ. सो SCBC 95, SBC 95, NTD 95, VJ 95, NTB 95, EWS 95, NTC 95, OBC 95, SC 95, ST 95, ओपन 97. तर अंदाजित मी व्हिडिओ बनवतानाच म्हणलेलं होतं किंवा विद्यार्थ्यांना कमेंटमध्ये पण म्हणलं होतं 95 किंवा 97च्या आसपास कट ऑफ लागू शकतो. तर तुम्ही पाहू शकता, यामध्ये फक्त स्पोर्ट्समॅनचे 93-91चे कट ऑफ लागलेले आहेत. अँड प्रोजेक्ट अफेक्टेड 93. नेक्स्ट एक्स सर्व्हिसमॅनचे काही कमी लागलेले आहेत 90-79. अँड पोलीस चाइल्ड 85. सो बघा विद्यार्थी मित्रांनो, अंदाजित कट ऑफ आपला बरोबर आलेला आहे, कारण खूपच विद्यार्थ्यांना मार्क आउट ऑफ पण मिळाले होते. आणि तुम्ही पाहिलाच असेल आपल्या व्हिडिओमध्ये आपण डेली अपडेट्स घेत होतो, त्यामध्ये आपण पाहतच होतो की विद्यार्थ्यांना 95, 97 आणि 100 असे मार्क मिळत होते. सो बघा, ॲप्लिकेशन ID पाहायला मिळेल आणि कॅटेगरी ओपनची आहे. यामध्ये पूर्ण ही ओपनची सिलेक्शन लिस्ट आहे लेखी परीक्षेसाठी. यामध्ये विद्यार्थ्यांचे नाव, चेस्ट नंबर, देन आपल्याला रिझर्वेशन पाहायला मिळतील अँड टोटल विद्यार्थ्यांना मार्क किती मिळाले तर ते पाहायला मिळतील. तर पाहू शकता, खूपच विद्यार्थी आहेत जे की आउट ऑफ मार्क मिळवलेले आहेत. यामध्ये 24 आहेत जे की आपण डेलीमध्ये घेत होतो, 2-3 विद्यार्थी येतच होते. तर खूप खूप अभिनंदन या विद्यार्थ्यांचे, ज्या कोणाचं 100, 98, 97 असे मार्क मिळवलेले आहेत. सो बघा, पाहू शकता. नंतर आपल्याला पाहायला मिळतील 97चे अँड 95च्या कट ऑफ लागलेला आहे, तर 95चे विद्यार्थी पाहायला मिळतील. सो विद्यार्थी मित्रांनो, PDF तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक असेल किंवा ऑफिशियल वेबसाईट पाहायला मिळेल, तिथून पण तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. आता पुढे पण अपडेट्स लेखी परीक्षेसाठी सूचना वगैरे, तारीख वगैरे, नंतर लेखी परीक्षेच्या गुणांची यादी, देन आपल्याला लेखी परीक्षा प्लस मैदानी चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांची एकत्रित यादी पाहायला मिळेल. आणि नंतर तात्पुरती यादी, नंतर वेटिंग लिस्ट, अशी एकंदरीत प्रोसेस आहे. तर नक्कीच प्रोसेस लवकर होत आहे, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. अँड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्कीच कमेंट पण करू शकता. सो फायनली खूपच विद्यार्थी म्हणत होते की अंतिम यादी किंवा सर मेरिट लिस्ट कधी लागणार अँड ग्राउंड केव्हा पुस्तूर आहेत. तर पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, लेखी परीक्षेसाठी पात्र यादी जाहीर झालेली आहे, जे की आपण पाहून घेऊत. विद्यार्थी किती आहेत, एकूण विद्यार्थी
आता ही कॅटेगरी वाईज आहेत. तर ही एस टी कॅटेगरी पाहू शकता 95. यामध्ये विद्यार्थी पण पाहू शकता. श्रीरंग असोल, देवेंद्र असोल, परशुराम. सो असे विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतील. नंतर एस सी कॅटेगरी पाहू शकता. अक्षय सतीश असोत, अजय राजू असोत. खूपच अभिनंदन विद्यार्थ्यांचे. आणि लेखी परीक्षेसाठी पण पात्र झाल्याबद्दल खूपच अभिनंदन. अँड परीक्षा खूप अभ्यास चांगला ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून सिलेक्शन लिस्टमध्ये तुमचं नाव असेल. सो OBC बघा, OBCमध्ये विशाल चंद्रकांत असोत 95 मार्क. PDF तर टेलिग्रामला प्रोव्हाइड केलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. अँड नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. सो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तर विद्यार्थी आपण पाहून घेऊ ते एकंदरीत विद्यार्थी किती होते. सो बघा विद्यार्थी मित्रांनो, एकूण विद्यार्थी लेखी परीक्षेसाठी 473 विद्यार्थी यांनी बोलवलेले आहेत. सॉरी 473 नाही आहे, कॅटेगरीनुसार आहेत. तर एकूण असे काढता येणार नाही, कारण कॅटेगरीचे आहेत हे विद्यार्थी. मी कन्फ्यूज झालो. तर आपण पाहूत एकंदरीत. मी तुम्हाला शुअर एका व्हिडिओमध्ये सांगतो की विद्यार्थी एकूण किती आहेत काय नाही. तर हे कॅटेगरीमध्ये आहेत विद्यार्थी, जे की एकूण असं लिस्ट वगैरे तयार केलेलं नाही आहे. कॅटेगरीमधील विद्यार्थी आहेत आपल्याला पाहायला मिळतील. बघा हे इथून बघा. आता हे OBC कॅटेगरीचे एवढे विद्यार्थी. नंतर वरी 151 पस्तोर, हे वेगळी कॅटेगरी आहे, SC कॅटेगरी. तर अशी आपल्याला पाहायला मिळते. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.